नमस्कार. आपण आपल्या सहकार विषयातील 6वं प्रकरण नागरी सहकारी बँक या प्रकरणाचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे. या प्रकरणामध्ये आपण नागरी सहकारी बँकेचा अर्थ आणि व्याख्या याचा अभ्यास केला. नागरी सहकारी बँकेची कार्य आपण सविस्तरपणे अभ्यासलेली आहेत. नागरी सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीमध्ये असणारे जे दोष आहेत, नागरी सहकारी बँकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याचाही आपण अभ्यास केलेला आहे. तसेच नागरी सहकारी बँकांचं जे शहरी आणि निमशहरी भागाच्या दृष्टीनं जे महत्त्व आहे ते लक्षात घेता ह्या बँकांच्या समस्या दूर करणं आवश्यक आहे. त्या समस्या दूर झाल्या पाहिजेत, यांचे दोष जे आहेत ते कमी झाले पाहिजेत. यासाठी या नागरी सहकारी बँकांनी कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत किंवा कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबतची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. आज आपण आजच्या तासिकेला नागरी सहकारी बँका या प्रकरणाची पुन्हा उजळणी करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये ही उजळणी आपण करणार आहोत. म्हणजेच आपण जो अभ्यासलेला भाग आहे तो भाग पुन्हा आपल्याला समजून घ्यायला अधिक चांगली मदत होऊ शकेल. भारतामध्ये सहकारी चळवळीची सुरुवात 20व्या शतकामध्ये झाली, याची आपल्याला कल्पना आहे. पहिला भारतीय सहकारी कायदा 1904 मध्ये संमत करण्यात आला. या 1904च्या कायद्यानुसार कोणत्या सहकारी संस्था स्थापन व्हायला लागल्या याबाबतची माहिती सुद्धा आपण गेल्या वर्षी इयत्ता 11वीच्या वर्गात घेतली. परत एकदा आपण याबाबतची माहिती घेऊ. पहिल्या भारतीय सहकारी कायद्यामुळं केवळ पतसंस्थांची सुरुवात झाली. आता हा पहिला भारतीय सहकारी कायदा जो आहे, जो 1904ला भारतामध्ये संमत झाला, त्या कायद्याची गरज का भासली तर ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी वर्ग, जो सामान्य वर्ग जो होता, जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल होता, या दुर्बल घटकाचं सावकारांच्याकडून केलं जाणारं जे शोषण आहे त्या शोषणातून त्यांची मुक्तता झाली पाहिजे, त्यांचं शोषण थांबलं पाहिजे. यासाठी पहिला भारतीय सहकारी कायदा मंजूर करून या कायद्यानुसार सहकारी पतसंस्थांची सुरुवात भारतामध्ये व्हायला लागली. त्यामुळे बहुसंख्य ज्या सहकारी पतसंस्था निघाल्या या भारतातल्या ग्रामीण भागामध्ये निघाल्या आणि त्यामुळं या पतसंस्थांचा फायदा ग्रामीण भागातल्या लोकांना व्हायला लागला. जो थोडाफार फायदा झाला किंवा जे यश मिळालं ते ग्रामीण भागामध्ये मिळालं, पण शहरी भागातल्या लोकांना या समस्येला म्हणजे सावकारांपासून जे शोषण होत होतं ते शहरी भागातल्या लोकांचंही होत होतं. शहरी भागातले लोक सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतेच. मग अशा लोकांच्या आर्थिक विकासासाठी, त्यांना त्यांच्या जीवनासाठी अधिक चांगलं समृद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना सुद्धा अशा सहकारी संस्थांची आवश्यकता होती. आणि त्यामुळे भारतामध्ये शहरी भागातून नागरी सहकारी बँका सुरुवात झाली पाहिजे, नागरी सहकारी बँकांची स्थापना झाली पाहिजे, अशासारखे विचार पुढे यायला लागले. आणि त्यातून भारतातल्या शहरी आणि निमशहरी भागांच्या मधून नागरी सहकारी बँका सुरुवात झाल्या. नागरी सहकारी बँक आणि सहकारी पतसंस्था यांच्यामध्ये फार मोठा फरक नसतो. कार्यपद्धतीमध्ये दोघांचा फरक असतो. नाहीतर नागरी सहकारी बँका ह्या प्राथमिक सहकारी संस्थाच असतात, पतसंस्थाच असतात. त्या फक्त नागरी सहकारी बँका या बँकिंग कायद्यानुसार कार्य करतात, शहरी भागामध्ये त्या कार्य करतात आणि त्याच्यामुळे त्यांना नागरी सहकारी बँका असं आपण म्हणतो. आता नागरी सहकारी बँका म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे. आपल्या स्क्रीनवर नागरी सहकारी बँकेचा अर्थ दिलेला आहे आणि हा अर्थ जो आहे त्यावरून आपल्याला नागरी सहकारी बँक म्हणजे काय हे सहज समजून येईल.
अशी बँक सहकारी क्षेत्रातील जी एखाद्या शहरामध्ये स्थापन झालेली असते किंवा शहर हे तिचं कार्यक्षेत्र असतं, म्हणजे एखाद्या शहरापुरते मर्यादित कार्यक्षेत्र असलेली आणि शहरी लोकांच्याकडून, शहरी भागामध्ये जे लोक राहतात, तिच्या कार्यक्षेत्रामध्ये जे लोक राहतात, या लोकांच्याकडून ठेवी गोळा करण्यासाठी तिची स्थापना जी झालेली असते, ही ठेवी गोळा करण्यासाठी आणि तिच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे जे लोक आहेत, जे त्या बँकेचे सभासद असतात, त्यांना वैयक्तिक कारणावर त्यांच्याकडे जी काय मालमत्ता असेल, सोनं, चांदी, दागदागिने किंवा त्यांची स्थावर काही मालमत्ता असेल, तर त्या मालमत्तेचा तारण म्हणून स्वीकार करून, म्हणजेच त्यांना वैयक्तिक कारणावर विविध कारणांकरिता, त्यांना घर बांधायचं असेल, त्यांना गाडी खरेदी करायची म्हणजे वाहन खरेदी करायचं असेल, घरगुती उपकरणं खरेदी करायची असतील किंवा त्यांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर या वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज देण्यासाठी आणि बँकिंगची जी कामं असतात, बँकिंग कायद्यानुसार जी कामं बँकांना करता येतात, ती कामं करण्यासाठी, ती कार्य करण्यासाठी स्थापन झालेली आणि सहकारी तत्वानुसार चालवली जाणारी संस्था म्हणजे नागरी सहकारी बँक होय. तर मगाशी म्हटलं मी तुम्हाला की नागरी सहकारी बँक ही शहरी भागामध्ये स्थापन झालेली असते आणि शहरी भागातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कर्ज पुरवठा करणे, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जे काय करायचं आहे त्यासाठी त्यांना पैशाची गरज भासते, ही त्यांची पैशाची गरज पूर्ण करणे कर्जाच्या स्वरूपामध्ये, यासाठी स्थापन केली जाणारी बँक हे नागरी सहकारी बँक. त्यानंतर आपण बँकिंग नियमन कायदा 1949 जो आहे, त्या कायद्यानुसार केलेली जी व्याख्या आहे नागरी सहकारी बँकेची, ती आपण पाहू. आपल्या स्क्रीनवरती व्याख्या आहे. ज्या नागरी सहकारी बँकांचे भाग भांडवल व राखीव निधी 1 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, ज्या सामान्य बँकिंगची कार्य करतात आणि ज्या इतर सहकारी संस्थांना सभासदत्व देत नाहीत, त्यांना प्राथमिक सहकारी बँका किंवा नागरी सहकारी बँका असे म्हणतात. अर्थात इथं नागरी सहकारी बँकाचं भाग भांडवल व राखीव निधी 1 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. अर्थात ही 1949च्या कायद्यात केलेली व्याख्या आहे. त्यावेळेच्या परिस्थितीनुसार भाग भांडवल आणि राखीव निधी किती असावा नागरी सहकारी बँक ठरण्यासाठी, एखादी बँक नागरी सहकारी बँक म्हणून काम करण्यासाठी किती भाग भांडवल आणि राखीव निधी असावा, तर तो 1 लाख रुपयापेक्षा अधिक असावा, असं या कायद्यामध्ये केलेल्या व्याख्येत नमूद आहे. आत्ताच्या नागरी सहकारी बँकांचं भाग भांडवल आणि राखीव निधी हा कितीतरी अधिक असतो. तर बँकिंग नियमन कायद्यामध्ये 1949 हा जो बँकिंग नियमन कायदा आहे, त्याच्यामध्ये नागरी सहकारी बँकेची जी व्याख्या केलेली आहे, या व्याख्येवरून आपल्याला नागरी सहकारी बँक म्हणजे काय समजून यायला मदत. नागरी सहकारी बँकेचा अर्थ आणि व्याख्या आपण लिहिली आहे. आपण नागरी सहकारी बँकेची कार्य बघणार आहोत. नागरी सहकारी बँका कोणती कार्य करण्यासाठी किंवा कोणत्या उद्देशाने स्थापन केल्या जातात ते आपण आता या ठिकाणी बघू. नागरी सहकारी बँकेचं पहिलं जे काम आहे ते ठेवी स्वीकारणे. कुठलीही बँक जी असते ना, त्या कुठल्याही बँकेचं पहिलं काम असतं ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. नागरी सहकारी बँका सुद्धा हेच काम करतात. पहिलं काम नागरी सहकारी बँकेचं ठेवी स्वीकारणे. अर्थात नागरी सहकारी बँका कोणत्या प्रकारच्या ठेवी स्वीकारतात, तर चालू ठेवी स्वीकारतात, बचत ठेवी स्वीकारतात, मुदत ठेवी स्वीकारतात, पुनरावर्ती ठेवी स्वीकारतात, पिगमी ठेवी स्वीकारतात आणि इतर प्रकारच्या ठेवी सुद्धा या बँकांच्याकडून स्वीकारल्या जात असतात. तर हे बँकेचं पहिलं काम आहे, ठेवी स्वीकारणे. दुसरं जे काम आहे ते म्हणजे कर्ज देणे. बँकांचं अर्थात ही ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे ही बँकेची प्राथमिक कार्य आहे. कुठली बँक असू दे, तिचं प्राथमिक कार्य काय? ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. हे दुसरं काम कर्ज देणे. आता नागरी सहकारी बँका, मगाशी मी म्हटलं की आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक जे आहेत त्यांना आपली उन्नती करायची, आपली प्रोग्रेस करायची, मग त्यांना
आपली प्रगती करण्यासाठी, व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी जो पैसा कमी पडतो, हा पैसा कोणीतरी पुरवला पाहिजे ना त्यांना. मग कोण पुरवणार? म्हणून या लोकांनी, शहरी भागातल्या लोकांनी नागरी सहकार्य बँक सुरू केलेली असते आणि साहजिकच नागरी सहकार्य बँकेचं ते कार्य म्हणतं आपल्या सभासदांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देणे. त्यामुळे साहजिकच नागरी सहकारी बँका आपल्या सभासदांना अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करीत असतात. हे झालं दुसरं काम. आता तिसरं जे काम आहे ते म्हणजे हुंड्या वटवणे. हुंडी म्हणजे काय हे तुम्हाला मी सविस्तरपणे याच्यापूर्वी सांगितलेलं आहे. या प्रकरणाचा आपण ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी दोन व्यापाऱ्यांच्या मध्ये ज्यावेळी उधारीने व्यवहार होतो त्यावेळी उधारीच्या व्यवहारामधून हुंडीची निर्मिती होते आणि या ज्या हुंड्या आहेत या हुंड्या वटवण्याचं काम जे आहे हे नागरी सहकारी बँकेकडून केलं जातं. हे छोटे छोटे व्यापारी जे असतात ते रोखीनं मालाची खरेदी करू शकत नसतात. त्यामुळे त्यांना उधारीनं माल खरेदी करावा लागतो आणि उधारीनं माल खरेदी केल्यानंतर त्यांच्या ज्या हुंड्या आहेत त्या हुंड्या त्या व्यापाऱ्यांच्याकडून लिहून दिल्या जातात. माल खरेदी करणारा जो व्यापारी असतो तो हुंडी लिहून देतो. त्या हुंडीचे पैसे त्या व्यापाऱ्याच्या वतीनं देण्याचं काम, ती हुंडी वटवण्याचं काम जे आहे ते नागरी सहकारी बँकेकडून केलं जात असतं. स्वयंरोजगारात सहाय्य करणं हे सुद्धा एक बँकेचं काम आहे. हे उद्दिष्ट आहे बँकेचं. बँक ज्या शहरी भागामध्ये स्थापन झालेली आहे त्या शहरी भागातील जे लोक बेकार आहेत, जे स्वयंरोजगार करू इच्छितात, अशा लोकांना स्वयंरोजगार करण्यासाठी सहाय्य करणं हे बँकेचं एक काम आहे. हे बँकेचं एक उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या लोकांना, व्यक्तींना बँक काय करते? कर्ज पुरवठा करते. बँका प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. आपल्या ग्राहकाच्या वतीनं त्यांच्या चेकचे पैसे वसूल करणे, ग्राहकाचं विजेचं बिल भरणे, विम्याचे हप्ते भरणे, टेलिफोनचं बिल भरणे, त्याशिवाय इतरही काही कामं आहेत. किती कामं प्रतिनिधी म्हणून बँक करते. ग्राहकांच्याकडे तेवढा वेळ नसतो, कदाचित त्यांच्याकडे काही गोष्टींच्या बाबतीत ज्ञान नसतं आणि त्यामुळे आपल्या बँकेला, म्हणजे आपली जी नागरी बँक आहे, ज्या बँकेचे ते खातेदार असतात त्या बँकेला ते आपल्या वतीनं काम करायला सांगतात. बँका ते काम करतात. ज्याला म्हणायचं प्रतिनिधी म्हणून कार्य करणे. तर नागरी सहकारी बँकाचं हे एक कार्य आहे. सुरक्षित खणांची सोय. सुरक्षित खणांची सोय म्हणजे काय? तर बँकाचा जो ग्राहक आहे त्या ग्राहकाकडे ज्या मौल्यवान वस्तू आहेत, सोनं, चांदी, दागदागिने, महत्वाची कागदपत्रे किंवा काही हिरे माणके काय असेल ते जे मौल्यवान आहे, जे चोरीला जाण्याची भीती आहे, जे आपल्याला सांभाळताना, म्हणजे घरात सांभाळताना थोडं धोकादायक वाटतं, तर अशा ज्या वस्तू आहेत अशा वस्तू जर आपण बँकेमध्ये नेऊन ठेवल्या तर त्या सुरक्षित राहतात. आता बँकेमध्ये नेऊन ठेवायच्या म्हणजे बँकेमध्ये सेफ डिपॉझिट लॉकर्स असतात. नागरी सहकारी बँकांच्या मध्ये सेफ डिपॉझिट लॉकर्स असतात. ग्राहकांना ही लॉकर्स विकत घ्यावी लागतात. विकत याचा अर्थ भाड्याने. त्याचे पैसे असतात ते बँकेला द्यावे लागतात. वर्षाचा त्यांचा जो भाड्याचा दर आहे किंवा भाडं जे आहे ते ठरलेलं असतं, तेवढं त्यांना द्यावं लागतं. तर या सुरक्षित खणाची सोय पुरवतात. त्याचाही फायदा ग्राहक वर्गाला होत असतो. हे बँकेचं एक काम आहे. आधुनिक बँकिंग सुविधा. या बँका आपल्या खातेदारांना ATM सुविधा पुरवतात, कोर बँकिंग सुविधा पुरवतात, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, टेली बँकिंग, इंटरनेट बँकिंग, अशा कितीतरी ज्या आधुनिक बँकिंग सोयी सुविधा आहेत या सोयी सुविधा नागरी बँकेकडून पुरवल्या जात असतात. फार मोठं काम आहे अलीकडच्या काळात बँकांच्याकडून केलं जाणार आहे. कारण ग्राहकाला कमीत कमी वेळेमध्ये ही कामं करायची असतात आणि बँका या आधुनिक सोयी सुविधा आपल्या ग्राहकांना पुरवतात.
आणि शेवटचं एक कार्य सांगता येईल ते म्हणजे कर्मचारी आणि अधिकारी यांना प्रशिक्षण देणे. नागरी सहकारी बँका यांना स्पर्धेला तोंड द्यावं लागतं बाजार प्रत्यक्षामध्ये. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत, खाजगी क्षेत्रातल्या बँका आहेत, या बँकांच्याबरोबर स्पर्धा करायची आहे. त्यामुळं त्यांचा जो व्यवसाय आहे, बँकिंग व्यवसाय, तो कार्यक्षमपणे व्हायला पाहिजे. आणि तो कार्यक्षमपणे होण्यासाठी आपल्या ग्राहकाला अधिकाधिक चांगल्या सोयी मिळाव्यात यासाठी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला बँकिंग व्यवहारांचं प्रशिक्षण द्यावं लागतं. आणि त्यासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्गांचं आयोजन या बँकांच्याकडून केलं जात असतं. अशा या ही नागरी सहकारी बँकांची हे आपण थोडक्यात बघितलेले आहेत. ही कार्ये वाचून ठेवा, परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा भाग आहे. नागरी सहकारी बँकेची कार्य आपण आता अभ्यासली, मी तुम्हाला पुन्हा ती सांगितली. आता नागरी सहकारी बँकेच्या ज्या समस्या आहे, कार्यपद्धतीमध्ये जे दोष आहेत, त्या दोषांचा आपण अभ्यास करू. पहिला दोष आपल्याला सांगता येईल, नागरी सहकारी बँका अनुत्पादक कर्जावर भर देतात. या बँकांचं पहिलं काम आहे कर्ज देणे. पण कर्ज देताना या बँकांचं जास्तीत जास्त कर्ज अनुत्पादक कारणासाठी दिलं जातं. म्हणजे बघा, घर बांधणी, वाहन खरेदी करणं, वॉशिंग मशीन खरेदी करणं, असं म्हणजे उद्योग व्यवसायासाठी या बँकांनी कर्ज आधी द्यायला पाहिजे. जिथं काहीतरी निर्माण होतोय, जिथं निर्माण केलं जाणार आहे, या कारणासाठी कर्ज द्यायला पाहिजे. पण तसं होत नाही. मोठ्या प्रमाणात कर्ज जे आहे ते अनुत्पादक कारणांसाठी दिलं जातं आणि त्याचा परिणाम कशावर होतो? कर्ज वसुलीवर होतो. या बँकांची कर्ज वसुली होत नाही वेळेवर. तर हा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये असणारा दोष आहे. दुसरा दोष आपल्याला सांगता येईल तो म्हणजे या बँकांना कर्ज द्यायचं आहे. शहरी भागातले या बँकेचे जे सभासद आहेत, त्या सभासदांना कर्ज पुरवठा करायचा आहे. तर हा कर्ज पुरवठा करण्यासाठी किंवा जी बँकिंगची कामं आहेत ती करण्यासाठी, अधिक चांगला बँकिंग व्यवसाय करण्यासाठी, आधुनिक सोयी सुविधा पुरवण्यासाठी या बँकेकडे पैसा असायला पाहिजे ना. पण बऱ्याच नागरी सहकारी बँकांच्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये निधी नसतो, फंड्स नसतात. आता बँकांच्याकडे जो पैसा उभा करण्याचे मार्ग आहेत, त्या मार्गातले जे मार्ग आहेत त्या मार्गानं पैसा उभा करताना बँकेला जड जातं. तेवढा पैसा उभा होत नाही. भाग भांडवलाच्या स्वरूपामध्ये कमी पैसा गोळा होतो, ठेवींच्या रूपानं कमी पैसा गोळा होतो आणि त्यामुळं एकंदरीत बँक व्यवसाय करताना अडचणी निर्माण होतात. बँकिंग व्यवसाय जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. तिसरा दोष आपल्याला सांगता येईल, या बँकांचं कर्ज धोरण हे सदोष आहे. आता सदोष कर्ज धोरण म्हणजे काय? तर या बँका अपात्र व्यक्तींना, म्हणजे जे सभासद आहेत त्या सभासदांनाच कर्ज देते, पण या सभासदांची कर्ज फेडण्याची क्षमता आहे का हे विचारात घेत नाही बँक. सभासदांना कर्ज मागितलं की दिलं जातं, पण त्याची खरोखर कर्ज फेडण्याची क्षमता आहे का हे बँक बघत नाही. तसंच तारण स्वीकारून कर्ज दिलं जातं. मग तारणाचं जे मूल्य आहे त्या मूल्याच्या किती टक्के कर्ज द्यायचं हे कर्ज देताना विचारात घेणं आवश्यक असतं. पण या बँकांच्याकडून तारणाचं मूल्य कर्ज देताना विचारात घेतलं जात नाही. तारण घेतलं जातं, पण त्या तारणाचं मूल्य आपण कर्ज देतो त्याच्यापेक्षा अधिक आहे का हे नाही. मग त्यामुळं उद्या ज्यावेळी कर्ज फेडण्याची त्या कर्जदाराची परिस्थिती नसते त्यावेळी अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळं बँक अडचणी देते. हा एक दोष आहे. वाढती थकबाकी. का कर्ज देतात? आता सांगितलं की बँकांचं कर्ज धोरण सदोष आहे. अपात्र व्यक्तींना कर्ज दिलं जातं, तारणाचं मूल्य कर्ज देताना विचारात घेतलं जात नाही. हे कशामुळे होतं? तर या बँकेचे जे संचालक असतात त्या संचालकांचा दबाव असतो. हे संचालक करायला लावतात. अपात्र व्यक्तीला कर्ज द्यायला लावतात. तारणाचं मूल्य जे आहे त्याच्यापेक्षा अधिक कर्ज सुद्धा दिलं जातं, द्यायला लावतात.
म्हणजे संचालक मंडळ किंवा राजकीय व्यक्ती, या बँका कुठल्या तरी राजकीय पक्षाशी किंवा राजकीय नेत्याशी संबंधित असतात आणि राजकीय नेत्याच्या दबावामुळे, राजकीय व्यक्तीच्या दबावामुळे कर्ज दिलं जातं आणि त्यामुळे ते कर्ज वसूल होत नाही. कर्ज वसूल करताना अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे वेळेत कर्ज वसूल होत नाही आणि बँकांची थकबाकी जी आहे ही थकबाकी वाढत जाते. बघा, बँकांची समस्या बँकांसमोर निर्माण झाली वाढत्या थकबाकीची. ती समस्या आहे अकार्यक्षम व्यवस्थापन. मगाशी म्हटलं मी, या बँकांच्याकडे पुरेशा प्रमाणात पैसा नसतो आणि व्यवसाय करायला जर बँकेकडे पैसा नसेल तर मग बँक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना सुद्धा विचार करणार. कमी वेतनावरती कर्मचारी नेमले जातात आणि कमी वेतनावर नेमलेला कर्मचारी हा अकुशल आणि अकार्यक्षम असतो. पुरेसं ज्ञान त्याला बँकिंग व्यवहाराचं नसतं, आधुनिक तंत्रज्ञान त्याला अवगत नसतं आणि त्यामुळे बँकेचं व्यवस्थापन जे आहे ते अकार्यक्षम झालेलं आहे. बऱ्याच नागरी सहकारी बँकांची ही समस्या आहे. तरी सहकारी बँकांच्यावरती रिझर्व्ह बँक आणि सहकार खातं असं दोघांचंही नियंत्रण असतं. बँकिंग नियमन कायदा 1949 त्यानुसार रिझर्व्ह बँक नियंत्रण ठेवते आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकार खातं नियंत्रण ठेवते. आणि दोघांचे निर्देश असतात आणि वेगवेगळ्या बाबतीमध्ये. त्यामुळे नेमकं कोणाचे आदेश पाळायचे ही अडचण निर्माण होते. रिझर्व्ह बँकेचे आदेश पाळावे लागतात, सहकार खात्याचे आदेश पाळावे लागतात आणि त्यामुळे या दुहेरी नियंत्रणाच्या कचाट्यामध्ये नागरी सहकारी बँका बऱ्याचशा अडकलेल्या दिसतात आणि त्यामुळे त्यांच्या कार्यावर परिणाम होतो, कार्यामध्ये काही अडथळे निर्माण होतात. तर दुहेरी नियंत्रणाच्या समस्येला नागरी सहकारी बँकांना तोंड द्यावं लागतं असं आपल्याला दिसतं. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून या बँकांचा विकास झालाय. उर्वरित जी राज्य आहेत त्या राज्यांतून नागरी सहकारी बँका स्थापन झालेल्या दिसत नाहीत. म्हणजे त्या भागातल्या लोकांसाठी या बँका सुरू व्हायला हव्या होत्या, सुरू केल्या गेल्या पाहिजे होत्या, पण तसं झालेलं दिसत नाही. हा एक नागरी सहकारी बँकांच्या मधला एक दोष आहे असं आपल्याला म्हणता येईल. किंवा मागास काही शहरं आहेत की जिथं गरज आहे नागरी सहकारी बँकांची, मग तिथं स्थापन झालेल्या नाही. तिथल्या लोकांना या नागरी सहकारी बँकांच्या फायद्यापासून वंचित राहावं लागतंय. हा सुद्धा नागरी सहकारी बँकेचा एक दोष आपल्याला सांगता येईल. अशी मी म्हटलं की नागरी सहकारी बँकांच्याकडे पैसा कमी आहे, म्हणजे अपुरा निधी आहे आणि या अपुऱ्या निधीमुळे बँका आधुनिक बँकिंग सुविधा ज्या आहेत त्या देऊ शकत नाहीत. ATMची सुविधा पुरवू शकत नाहीत किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यासारख्या ज्या सोयी सुविधा आहेत, संगणकीकरण, कॉम्प्युटरायझेशन बँकेचं करता येत नाही आणि त्याचे परिणाम जे आहे ते बँकिंग व्यवसायावरती या बँकांच्या होत असतात. तर हा एक दोष आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तसंच बऱ्याच नागरी सहकारी बँका, मगाशी म्हटलं की कुठल्या तरी राजकीय पक्षाशी किंवा राजकीय व्यक्तीशी संबंधित असतात आणि त्यामुळे त्यांचा हस्तक्षेप जो आहे तो नागरी सहकारी बँकेच्या कार्यामध्ये होतो. नोकर भरतीपासून कर्ज देण्यापर्यंत किंवा कर्ज वसूल करताना या लोकांचा हस्तक्षेप असतो आणि त्यामुळे बँका अडचणीत आलेल्या दिसतात. आणि अशी मी म्हटलं की या बँकाचा जो कर्मचारी वर्ग आहे हा कर्मचारी वर्ग अकुशल आहे, अकार्यक्षम आहे, त्याला बँकिंग व्यवहाराची फारशी माहिती नाही आहे, त्यांच्यामध्ये व्यावसायिकतेचा अभाव दिसतो. तर हा सुद्धा एक दोष, म्हणजे नागरी सहकारी बँकांचा कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. ते प्रशिक्षण त्यांना दिलं जात नाही, पैशाअभावी ते दिलं जात नाही आणि त्यामुळे दैनंदिन कामकाज जे आहे बँकेचं त्याच्यावरती परिणाम होतो. या ठिकाणी आपण हे 10 नागरी सहकारी बँकेच्या कार्यातले जे दोष आहेत किंवा नागरी सहकारी बँकांच्या समोर आज ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण थोडक्यात पाहिलेल्या आहेत. शेवटचा भाग आहे नागरी सहकारी बँकेच्या समस्यांवर उपाययोजना. नागरी सहकारी बँकांचं जे महत्त्व आहे शहरी भागाच्या दृष्टीनं आणि शहरी भागातल्या लोकांच्या प्रगतीच्या दृष्टीने, छोटे उद्योजक, छोटे व्यावसायिक किंवा शहरी भागातले असणारे जे कामगार, कारागीर वगैरे लोक आहेत त्यांच्या दृष्टीने या बँका अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यांच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने आणि त्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करणं आवश्यक आहे.
या बँकांनी काय केलं पाहिजे, म्हणजेच त्यांचा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय त्या अधिक चांगल्या करू शकतील, अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील आणि शहरी भागातला जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकांची ते प्रगती कशी साध्य करू शकतील, हे या उपाययोजनांवरती अवलंबून आहे. त्याने या उपाययोजना केल्या तर त्यांना आपलं जे उद्दिष्ट आहे बँक स्थापन करण्यामागचं ते निश्चितच त्यांना साध्य करता येईल. पहिलं काम या बँकांनी केलं पाहिजे ते म्हणजे त्याने उच्च कर्जावर भर दिला पाहिजे. बँका मगाशी म्हटलं की अनुत्पादक कारणांसाठी भरपूर कर्ज देतात, अधिक म्हणजे एकूण कर्जाचा मोठा भाग हा अनुत्पादक कर्जावरती किंवा अनुत्पादक कारणासाठी दिलेलं ते कर्ज असतं जास्तीत जास्त. तर त्याने तसं करू नये, तर प्रक्रिया उद्योग, स्वयंरोजगार यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करावं, सहाय्य करावं. त्यामुळे या बँकेचा फायदा होईल, लोकांचाही फायदा होईल. कर्ज वाटप करताना समोरचा जो सभासद आहे तो त्याची कर्जफेडीची क्षमता जी आहे ती त्याने विचारात घ्यावी. त्या सभासदाकडून दिलं जाणं जे तारण आहे त्या तारणाचं मूल्य विचारात घ्यायला पाहिजे, म्हणजे कर्ज वसुली करताना अडचणी निर्माण होणार नाही. आणि जे दिलेलं कर्ज आहे हे कर्ज वेळेत कसं वसूल करता येईल, वेळच्या वेळी कसं वसूल करता येईल याचा विचार या बँकांनी केला पाहिजे. कर्ज वसुली यंत्रणा सक्षम अशी असायला हवी, त्याचा निश्चितच फायदा या बँकेला तिच्या प्रगतीच्या दृष्टीनं होईल. बँकांना काम करत असताना निधीचा तुटवडा जाणवतो, भांडवलाचा तुटवडा जाणवतो. हा तुटवडा होता कामा नये, यासाठी भांडवलामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी बँकाने आपली सभासद संख्या वाढवली पाहिजे, भाग भांडवल वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सभासद आणि बिगर सभासदांच्याकडून जास्तीत जास्त ठेवी स्वीकारल्या पाहिजेत, त्यांना आकर्षित केलं पाहिजे आपल्याकडे ठेवी ठेवण्यासाठी. आणि जर असं झालं तर या बँकांच्या भांडवलामध्ये वाढ होऊ शकेल आणि त्याचा निश्चितच फायदा या बँकांना व्यवसायासाठी होऊ शकतो. आणि एकदा बँकांच्याकडचा भांडवल वाढलं, पैसा पुरेसा बँकांच्याकडे आला की बँका आधुनिक सुविधा ज्या आहेत, आधुनिक बँकिंग सुविधा त्या आपल्या ग्राहकांना पुरवू शकतात. ATM सारखी सुविधा बँकाने पुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा स्पर्धा आहे. खाजगी बँका, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका ATM सुविधा पुरवतात आणि त्याच्यामुळे ही ATM सुविधा, कोर बँकिंग सुविधा, क्रेडिट कार्ड सुविधा, डेबिट कार्ड सुविधा, टेली बँकिंग सुविधा यासारख्या ज्या सुविधा आहेत या सुविधा बँकांनी पुरवायला पाहिजेत. मोबाईल बँकिंगची सुविधा पुरवायला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी संगणकीकरण, कॉम्प्युटरायझेशन हे बँकांच्या मध्ये झालं पाहिजे, बँकांनी ते स्वीकारलं पाहिजे. तर आधुनिक बँकिंग सुविधा नागरी सहकारी बँकांनी पुरवल्या तर निश्चितच बँकांना आपला व्यवसाय अधिक चांगला करता येईल आणि त्याचा फायदा त्या शहरातला जो बँकेचा ग्राहक आहे त्या ग्राहक वर्गाला निश्चितच होणार आहे. या बँकांचं व्यवस्थापन सुद्धा कार्यक्षम असायला पाहिजे. संचालक, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांना बँकिंग व्यवहाराचं आणि सहकारी कार्यपद्धतीचं बँकांनी प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणण्यापेक्षा प्रशिक्षण द्यायलाच पाहिजे आणि व्यावसायिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण केला पाहिजे. सहकारी संस्था आहे ही गोष्ट खरी आहे, पण सहकाराच्या तत्वांना तिलांजली न देता व्यावसायिक तत्व जी आहेत ती तत्व सुद्धा या ठिकाणी व्यवसाय करताना या बँकांनी राबवली पाहिजे, लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कर्मचारी वर्ग जो आहे तो पूर्णपणे व्यावसायिक व्हायला पाहिजे आणि त्यासाठी यांना प्रशिक्षण, या कर्मचाऱ्यांना, संचालकांना, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. या संस्थेचं बरंचसं जे काम आहे किंवा जी कार्यक्षमता वगैरे आहे ना ही संचालक मंडळावर अवलंबून असते आणि त्यामुळं संस्थेच्या हिताला प्राधान्य देणारं, आपली संस्था कशासाठी स्थापन झाली आहे, लोकांच्या प्रगती, प्रगतीसाठी स्थापन झालेले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या उन्नतीसाठी स्थापन झाले, हे संस्था चालकांनी, संचालक मंडळानं लक्षात ठेवलं पाहिजे. असंही संचालक मंडळ निवडून दिलं पाहिजे. हे निवडून देण्याचं काम कोणाचं आहे? सभासदांचं आहे. संस्थेच्या सभासदांनी निष्ठावंत संचालक मंडळ नियुक्त केलं पाहिजे, जे संस्थेच्या हिताला प्राधान्य देतात, जे सभासदांच्या हितरक्षणाला प्राधान्य देतील. आपले हित, आपले नातेसंबंध, नातेवाईक जे आहेत यांच्यासाठी आपण नाही आहोत, तर आपण
सर्वसामान्य लोकांसाठी आहोत असा विचार करणारे जे लोक आहेत असे लोक संचालक मंडळामध्ये नियुक्त झाले पाहिजेत आणि ही जबाबदारी सभासदांची आहे. एवढं झालं तरी सुद्धा नागरी सहकारी बँका अधिक चांगलं काम त्या भागामध्ये करू शकतात. बँकांच्या वरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार खात्याचं नियंत्रण आहे असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर एक तर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असावं किंवा सहकार खात्याचं नियंत्रण असावं, असं काहीतरी व्हायला पाहिजे. एकेरी नियंत्रण असेल तर बरं होईल. म्हणजे दुहेरी नियंत्रणाच्यामुळे ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी राहणार नाही. तर या दृष्टीनं शासनानं हा प्रयत्न करणं अर्थातच आवश्यक आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व राज्यांच्या मध्ये नागरी सहकारी बँकांचा प्रसार आणि प्रचार झालेला नाहीये, तो व्हायला हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही शहरं जी मागासलेली जिथं नागरी सहकारी बँका स्थापन झालेल्या नाहीये तर तिथं त्या सुरू व्हायला पाहिजेत. जर नागरी सहकारी बँक कायद्याच्या दृष्टीनं ती सुरू करता येत नसेल तर तिची शाखा म्हणजे एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये जी नागरी सहकारी बँक आहे तिनं आपली शाखा या मागासलेल्या शहरी भागामध्ये जर सुरू केली तर निश्चितच या मागासलेल्या शहरातील लोकांसाठी ती फायदेशीर ठरू शकते. तर अशा प्रकारच्या या ज्या समस्या आहेत या समस्यांचा जर विचार केला नागरी सहकारी बँकांनी, या समस्यांवर ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना जर त्यांनी केल्या तर निश्चितच नागरी सहकारी बँका या अधिक नावलौकिक प्राप्त करू शकतात. आपल्या ग्राहकाकडून अधिक चांगलं जे आहे म्हणजे ग्राहकाचं समाधान या करू शकतात आणि ग्राहक वर्गही संतुष्ट होऊ शकतो. कारण या ज्या नागरी सहकारी बँका आहेत त्या ग्राहकाच्या अधिक जवळच्या असतात. तसं बघायला गेलं तर जवळच्या वाटतात. फक्त ते त्यांचं कार्य जे आहे ते अधिक चांगलं होणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण नागरी सहकारी बँकेच्या ज्या समस्या आहेत त्यावरच्या उपाययोजना ज्या आहेत आपण सुचवलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नागरी सहकारी बँकेचे प्रकरण आपण उजळणीच्या स्वरूपामध्ये थोडक्यात आपण इथं समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. मी या व्हिडिओच्या सोबत नोट्स पाठवतो. त्या नोट्स तुम्ही वाचायच्या आहेत, त्या वहीमध्ये लिहायच्या नाही आहेत, त्या फक्त वाचा. किंवा या स्क्रीनवर जो भाग आहे जो तुम्हाला दिसतोय तोच भाग नोट्समध्ये आहे. तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा किंवा त्या नोट्स आहेत त्या पुन्हा पुन्हा वाचा. अतिशय संक्षिप्त स्वरूपात परीक्षेच्या दृष्टीने हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तर त्याचा लाभ आपण घ्याल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.